गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण भाग म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. आता भागांचे प्रकार याचा अभ्यास करतोय. तर त्यातील पहिला प्रकार आहे समहक्क भाग. आणि समहक्क भाग म्हणजे जे भाग अग्रहक्क भाग नाहीत ते समहक्क भाग. समहक्क भागांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहे. त्याच्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे कायमस्वरूपी भाग भांडवल. समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग आहेत. समहक्क भागांची रक्कम कंपनीच्या जीवनकालामध्ये परत दिली जात नाही. समहक्क भाग हे काय आहेत तर कंपनीमध्ये गुंतवलेले असे भाग आहेत जे कंपनीच्या अस्तित्व काळामध्ये कायमस्वरूपी राहत असतात. म्हणजे जोपर्यंत कंपनीचं अस्तित्व आहे तोपर्यंत हे भागधारक त्यांचे कायमस्वरूपी असतात. त्यांची परतफेड कंपनी विसर्जनानंतर करता येते. ज्या वेळेला कंपनीचं विसर्जन होतं अशा वेळी त्या भागांची परतफेड केली जाते आणि तोपर्यंत त्यांना त्याच्यावरती लाभांश हा भेटत असतो. अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनीला दीर्घ मुदतीचे व कायमस्वरूपी भांडवल उपलब्ध करून देतात. म्हणजेच काय तर समहक्क भागधारक हे कंपनीचे कायमस्वरूपी आणि दीर्घ मुदतीचे भांडवल पुरवठा करणारे भागधारक असतात. समहक्क भागांचे दुसरं वैशिष्ट्य आहे अस्थिर लाभांशाचे दर. म्हणजे समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर आहे हा अस्थिर स्वरूपात असतो. म्हणजे जसा अग्रहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर हा अग्रक्रमाने तसंच स्थिर दराने दिला जातो, तसा समहक्क भागधारकांना ज्या लाभांशाचं वाटप होतं ते अस्थिर स्वरूपाचे असते. कारण समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असतात आणि ते कायमस्वरूपी कंपनीमध्ये त्यांचं भांडवल पुरवठा हा कायमस्वरूपीसाठी असतो. लाभांशाचा दर एकूण नफ्यानुसार कमी वा जास्त होत असतो. ज्याप्रमाणे कंपनीला नफा होईल त्याप्रमाणे लाभांशाचा दर हा कमी किंवा जास्त हा समहक्क भागधारकांचा होत असतो. जर कंपनीने जास्त प्रमाणात नफा मिळवला तर लाभांशाचा दर हा अधिक असतो. तसेच नफा अपुरा असेल तर व्यवस्थापक लाभांशाचे वाटप लांबणीवर टाकू शकतात. म्हणजे ज्यावेळेला कंपनीला तोटा होत असतो किंवा नफ्याचे प्रमाण अतिशय कमी असते अशा वेळेला कंपनीचे व्यवस्थापक हे सुद्धा कोण असतात तर या समहक्क भागधारकांच्या मधूनच निवडलेले संचालक आणि त्याच्यावरती नेमलेला व्यवस्थापक हा असतो. आणि हे काय करत असतात तर याच्या समहक्क भागावर मिळणारा लाभांश हा पुढे ढकलू शकतात किंवा पुढील कालावधीसाठी लांबणीवर टाकू शकतात. आणि अशा समहक्क भागावर मिळणाऱ्या लाभांशासाठी समहक्क भागधारक व्यवस्थापकावर सक्ती करू शकत नाहीत. समहक्क भागधारकांचा लाभांश हा नियमित तसेच निश्चित नसतो, तर त्यात चढउतार होत असतात. कंपनीच्या नफ्या तोट्यावर अवलंबून त्यांचा लाभांश हा असतो, त्यामुळं तो निश्चित स्वरूपाचा कधीच नसतो. तिसरं वैशिष्ट्य आहे हक्क. समहक्क भागधारकांना आपण पाहिलं की त्यांना कोणत्याच गोष्टीत अग्रक्रम नसतो, तसेच त्यांचा लाभांशाचा दर हा अस्थिर असतो. पण कंपनीने किंवा कंपनी कायद्यानुसार त्यांना काही ठराविक हक्क प्रदान केलेले असतात आणि ते हक्क हे महत्त्वाचे हक्क आहेत. मग ते कोणकोणते हक्क आहेत तर पहिला हक्क आहे मतदानाचा हक्क. या हक्काद्वारे समहक्क भागधारक संचालकांची निवड करतात. म्हणजे मी मगाशी सांगितलं तर समहक्क भागधारक हे कोण असतात तर कंपनीचे मालक असतात. म्हणजे कंपनीच्या जेवढ्या भागांचे त्यांनी खरेदी केलेली असते तेवढ्या भागाच्या रकमेपुरते किंवा तेवढ्या भागाच्या हिश्श्यापुरते ते कंपनीच्या मालकीमध्ये हक्क दाखवू शकतात. मग समहक्क भागधारक जे आहेत त्यांच्यामधूनच संचालक मंडळाची नेमणूक होत असते. म्हणजे जरी मालक असले तर हे काय असतात संख्येने असंख्य असतात आणि ते सर्वत्र विखुरलेले असतात. म्हणजे ते एका ठिकाणी नसतात आणि ते प्रत्यक्ष व्यवसायामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे या समहक्क भागधारकांच्या मधूनच
संचालक मंडळाची नेमणूक केलेली असते आणि हे संचालक मंडळ निवडण्याचा हक्क कुणाला असतो? समहक्क भागधारकांना असतो. त्याचप्रमाणे त्यांना अजून काय तर कंपनीची घटना किंवा नियमावलीतील दुरुस्ती ते करू शकतात. कंपनीची घटना दुरुस्ती किंवा नियमावलीत दुरुस्ती करण्याचा अधिकार समहक्क भागधारकांना असतो. दुसरा हक्क आहे नफ्यामधील सहभागाचा हक्क. हा अत्यंत महत्त्वाचा हक्क आहे. समहक्क भागधारकांना नफ्यात वाटा मिळवण्याचा हक्क आहे, जो लाभांश म्हणून वितरित केला जातो. म्हणजे कंपनीला जो नफा मिळत असतो त्या नफ्यातूनच या शेअर धारकांना किंवा भागधारकांना लाभांशाचं वाटप केलं जात असतं. तसेच कर्ज रोखेधारकांना व्याज दिलं जातं. बँकांच्याकडून ज्यांनी जर व्यवसायासाठी कर्ज घेतला असेल तर व्याजाची रक्कम दिली जाते. आणि ही रक्कम ही कशातून कंपनी खर्च करत असते तर कंपनीला जो मिळालेला लाभांश आहे कंपनीला जो मिळालेला नफा आहे त्या नफ्यामधून या लाभांशाची घोषणा कंपनी करत असते. आणि असा कंपनीला जो मिळालेला नफा आहे तो लाभांश म्हणून कंपनी वाटप करत असते. कंपनी यशस्वी असेल तर सढळ नफा कमावत असेल तर समहक्क भागधारकांना मोठ्या लाभांशाचा फायदा घेता येतो. जर कंपनीचा व्यवसाय यशस्वीपणे चालू असेल, कंपनीला मोठ्या प्रमाणावर नफा भेटत असेल तर कंपनीचा जाहीर होणारा लाभांश हा चांगला असतो आणि या भागधारकांना त्याचा चांगला फायदा मिळत असतो. पुढचा हक्क आहे लेखापुस्तकाच्या तपासणीचा हक्क. समहक्क भागधारकांना ते ज्या कंपनीचे मालक आहेत त्या कंपनीच्या लेखापुस्तकांची तपासणी करण्याचा हक्क असतो. म्हणजे कंपनीचा ताळेबंद किंवा नफा तोटा पत्रके या सर्वांचा तपासणी करण्याचा अधिकार हा समहक्क भागधारकांना असतो. त्यांनी घेतलेल्या समहक्क भागांच्या खरेदीमुळे त्यांना तो हक्क प्रदान झालेला असतो. आणि पुढचा चौथा हक्क आहे भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. म्हणजे समहक्क भागधारकांनी घेतलेले जे भाग आहेत त्या भागांचं हस्तांतरण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला देणे, याला म्हणजे आपले भागांची विक्री करणे किंवा दुसऱ्या व्यक्तीला देणे याला हस्तांतरण असं म्हटलं जातं. हे ठराविक कंपनीच्या नियमावलीत नमूद केलेल्या तरतुदीनुसार या समहक्क भागांचे हस्तांतरण करण्याचा हक्क असतो. यानंतरचा पुढचा वैशिष्ट्य आहे अग्रक्रम हक्क नाही. समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाकरिता अग्रक्रम हक्क दिला जात नाही. म्हणजे लाभांशाचं वाटप करत असताना अगोदर लाभांश कुणाला दिला जातो तर अग्रहक्क भागधारकांना दिला जातो. समहक्क भागधारकांना अग्रक्रम मिळत नाही. याचाच अर्थ अग्रहक्क भागधारकांना प्रथमतः लाभांश दिला जातो व त्यानंतर समहक्क भागधारकांना दिला जातो. त्याचप्रमाणे कंपनीच्या विसर्जनानंतरही समहक्क भागधारकांना त्यांचे भांडवल सर्वात शेवटी परत केले जाते. ज्यावेळेला कंपनीचं विसर्जन करण्याचा निर्णय व्यवस्थापक मंडळी घेत असतात किंवा कंपनी ज्यावेळेला विसर्जन होत असते त्यावेळी सर्वांची देणी दिल्यानंतर सर्वात शेवटी समहक्क भागधारकांची परतफेड केली जाते. शिल्लक रकमेतून कर्ज व अग्रहक्क भागांची परतफेड केल्यानंतर जर रक्कम शिल्लक राहत नसेल तर समहक्क भागधारकांना कोणतीही रक्कम दिली जात नाही. म्हणजे जरी कंपनीचं विसर्जन होत असेल आणि ते विसर्जनानंतर अग्रहक्क भागधारकांना तसेच कंपनीने कर्जाऊ घेतलेली जी रक्कम आहे या सर्वांची परतफेड करून जर काहीच शिल्लक राहत नसेल तर समहक्कधारकांना त्याच्यातील कोणतीही रक्कम भेटू शकत नाही. पाचवं वैशिष्ट्य आहे नियंत्रण. समहक्क भागधारक कंपनीवर नियंत्रण ठेवून असतो.
आणि त्याचे वर्णन कंपनीचे खरे मालक असे केले जाते. म्हणजे समहक्क भागधारक हे काय असतात, कंपनीचे मालक असतात. जरी ते प्रत्यक्ष व्यवहारात काम करू शकत नसले तरी त्यांचे प्रतिनिधी हे सर्व व्यवस्थापन आणि काम कंपनीचे पाहत असतात. त्यामुळे त्यांना कंपनीचे खरे मालक असं म्हटलं जातं. मतदान करण्याचा हक्क केवळ समहक्क भागधारकांनाच दिला जातो. कंपनीमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाल्यानंतर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मतदानाचा अधिकार हा फक्त समहक्क भागधारकांनाच असतो आणि हा हक्क त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणानुसार मिळत असतो. त्यांनी जेवढे भाग खरेदी केलेले आहेत त्या भागांच्या प्रमाणात त्यांना मतदानाचा हक्क मिळतो आणि हा हक्क त्यांना कायद्याने प्रदान केला आहे. वैयक्तिकरित्या सभेस हजर न राहता ते प्रतिनिधींच्या मार्फतही मतदानाचा हक्क बजावू शकतात. जर एखाद्या वेळेस समहक्क भागधारक हे काही कारणास्तव सभेस हजर राहू शकले नाही तर त्यांच्याऐवजी ते त्यांचा प्रतिनिधीची पाठवणी करू शकतात किंवा प्रतिनिधी सभेला हजर राहू शकतो व प्रतिनिधी मार्फत ते मतदानाचा अधिकार बजावू शकतात. मतदानाचा हक्क बजावून ते कंपनीच्या व्यवस्थापन व कामकाजात सहभागी होऊ शकतात आणि मतदान करून ते कंपनीच्या वेगवेगळे जे निर्णय प्रक्रिया आहे त्यामध्ये ते सहभागी होऊ शकतात. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाचे प्रतिनिधी ते निवडतात. म्हणजे ते सर्व ठिकाणी विखुरलेले असतात, तसेच ते प्रत्यक्ष व्यवस्थापनात सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे ते काय करतात, त्यांच्यातीलच काही व्यक्तींची संचालक म्हणून नेमणूक करत असतात आणि ते आपले प्रतिनिधी ते आपल्या प्रतिनिधींची निवड करत असतात. सर्वसाधारण सभेस चर्चेत असलेल्या सर्व बाबीवर त्यांना मत देण्याची मुभा असते. कंपनीमधील ज्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा किंवा चालू असते त्या सर्व विषयावरती आपलं मत नोंदवण्याचा किंवा निर्णय देण्याचा अधिकार त्यांना असतो आणि अशा प्रकारे समहक्क भागधारक हे कंपनी व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवतात. पुढचा पॉईंट आहे पुढचं वैशिष्ट्य आहे जोखीम. समहक्क भागधारकांना कंपनी संबंधित असलेली जास्तीत जास्त जोखीम पेलत असतात. समहक्क भागधारक हे आहेत ते कंपनीच्या व्यवसायामध्ये किंवा कंपनीच्या व्यवसायातील नफ्यातोट्याचा डायरेक्ट संबंध यांच्यावर येत असतो. त्यामुळं जी जोखीम आहे ती त्यांना पेलावी लागते. जेव्हा कंपनीवर आर्थिक आणीबाणीची वेळ येते तेव्हा असे संकट पेलायला ते तयार असतात. कंपनीमध्ये एखादी आपत्ती आली किंवा आर्थिक आणीबाणी आली की कंपनीचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा इतर काही घटना घडली असेल तर त्या वेळेला हे समहक्क भागधारक आहेत तर ते येणारे संकट पेलायला तयार असतात. कंपनीने एखाद्या वर्षी कमी नफा कमावला असेल तर समहक्क भागधारकास कमी लाभांश दिला जातो. त्यामुळे भागांचे बाजार मूल्य कमी होऊन त्यास भांडवली तोटा सहन करावा लागतो. मग एखाद्या वर्षी जर कंपनीला नफा कमी प्रमाणात मिळाला असेल तर त्यावेळेला समहक्क भागधारकांना मिळणारा लाभांश हा कमी प्रमाणात असतो आणि ज्यावेळेला लाभांश कमी मिळतो त्यावेळेला आपोआपच त्यांच्या भागांचे बाजार मूल्य हे कमी होत असते आणि त्यामुळे समहक्क भागधारकांना भांडवली तोटा सहन करावा लागत असतो. आपण बघतोच बघा आता या आपल्या 2-3 महिन्यामध्ये जेव्हापासून कोरोनाचं संकट आपल्यावर आलेलं आहे तेव्हापासून शेअर मार्केट हे एकदम खालीला आलेला आहे. म्हणजे 40,000 पर्यंत गेलेला सेन्सेक्स जो आहे तो आता 30-32 हजारावरती आलेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे तर त्या शेअरचं बाजार मूल्य कमी झालेलं आहे. कशामुळं कमी झालेलं आहे,
कारण पूर्ण व्यवसाय हे ठप्प झालेले आहेत आणि व्यवसायात कोणताच उद्योग व्यवसाय सुरू नाही आहे, लोकांना रोजगार नाही आहे, कोणत्याच वस्तूचं उत्पादन होत नाही आहे. त्यामुळे आपोआपच सेन्सेक्स हा कमी आलेला आहे आणि या भागांचे मूल्यही कमी झालेले आहे. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांना सुद्धा भांडवली तोट्याला सामोरे जावे लागत आहे. अशा प्रकारे समहक्क भागधारक हे सर्व जोखीम उचलणारे भागधारक आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की समहक्क भागधारक जे आहेत ते काय आहेत, तर सर्व जोखीम उचलणारे भागधारक आहेत. 7वं वैशिष्ट्य आहे अवशेष भागाचे दावेदार. समहक्क भागधारक कंपनीचे मालक असल्यामुळे कंपनीचे सर्व खर्च, विविध कर दिल्यानंतर कंपनीतील मालमत्तेच्या उर्वरित भागांचे दावेदार असतात. म्हणजे आपण मगाशी बघितलं की अग्रक्रम नाही, म्हणजे लाभांश वाटपाच्या वेळेला समहक्क भागधारकांना अग्रक्रम मिळत नाही. मग काय केलं जातं, तर अवशेष भागांचे ते दावेदार असतात. म्हणजे कंपनीचे वेगवेगळे जे खर्च आहेत ते खर्च झाल्यानंतर, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस भरल्यानंतर जी कंपनीच्या उर्वरित मालमत्ता जी राहते त्या मालमत्तेचे ते दावेदार असतात. अवशेष भागांचा दावा म्हणजे कंपनीच्या मिळकतीवरील अंतिम दावा. म्हणजे सर्वांची देणी दिल्यानंतर अंतिम जे राहतात ते अवशेष भागांचे दावेदार म्हणजे समहक्क भागधारक. समहक्क भागधारक जरी शेवटचे दावेदार असले तरी उर्वरित सर्व मिळकत मिळवण्याचा फायदा त्यांना आहे. जरी शेवटचे हे असले दावेदार असले, जरी समहक्क भागधारक हे शेवटचे दावेदार असले तरी उर्वरित सर्व मिळकत मिळवण्याचा त्यांना फायदा मिळत असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. समहक्क भागधारकांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार सांगता येत नाही. जरी त्यांना कोणत्याही गोष्टीत अग्रक्रम मिळत नसेल आणि जरी ते अवशेष भागांचे हक्कदार असले तरी त्यांना कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार सांगता येत नाही. का सांगता येत नाही, तर ज्यावेळेला कंपनी वेगवेगळ्या बँकाकडून कर्ज घेऊन भांडवल उभारणी करत असते, तसेच कर्जरोख्यांची विक्री करून कंपनी भांडवल उभा करत असते, त्यावेळेला कंपनीला त्या अगेन्स्ट म्हणजे कर्जरोख्यांच्या अगेन्स्ट किंवा कर्जाचा पुरावा म्हणून त्यांना त्यांची मालमत्ता जी आहे ती तारण ठेवणं आवश्यक असते. त्यामुळे ही जी तारण ठेवलेली मालमत्ता जी आहे, जर कंपनीला काही कारणास्तव कंपनीचा व्यवसाय जर बंद झाला किंवा कंपनी बंद पडली तर अशा वेळेला ह्या सर्व देणी ज्यांची आहेत ती सर्व देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता प्रसंगी विकावी लागते. त्यामुळे समहक्क भागधारक हे काय आहेत, कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार त्यांना नसतो. पुढचं वैशिष्ट्य आहे अधिलाभांश भाग, त्यालाच बोनस भाग असं म्हटलं जातं. अधिलाभांश हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. ते भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात. जमा झालेल्या नफ्यातून हे समभाग दिले जातात. म्हणजे कंपनीला जो प्रत्येक वर्षी नफा मिळत असतो तर त्या नफ्यातील काही ठराविक रक्कम कंपनी राखीव निधी म्हणून भविष्यकालीन तरतुदीसाठी वेगळी ठेवत असते. त्याला राखीव निधी असं म्हटलं जातं. आणि हा साचत गेलेला जो नफा असतो तर त्या नफ्याचे रूपांतर बोनस भागामध्ये केलं जातं. आणि असे बोनस भाग हे समहक्क भागधारकांना लाभांशाच्या ऐवजी भागांचे वाटप हे केले जाते.
जमा झालेल्या नफ्यातून हे समभाग दिले जातात. आणि त्यांनी जेवढ्या प्रमाणात त्यांचे समहक्क भाग आहेत किंवा त्यांच्या समभागांच्या प्रमाणात आधी लाभांश भाग दिले जातात. त्यांच्याकडे जेवढे शेअर्स आहेत त्या शेअरच्या प्रमाणात त्यांना हा बोनस भाग दिले जातात. समहक्क भागांची भांडवली गुंतवणूक अशा प्रकारे स्वतःच वाढते. त्यामुळे समहक्क भागधारक जे आहेत त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर बोनस ही मिळत असतो. म्हणजे बोनस भागांची मिळकत होत असते आणि त्यांचे भांडवली गुंतवणूक ही आपोआपच वाढत असते. हा लाभ फक्त समहक्क भागधारकांनाच उपलब्ध आहे. हा फायदा फक्त समहक्क भागधारकच घेऊ शकतात. पुढचं वैशिष्ट्य आहे हक्क भाग. जेव्हा एखाद्या कंपनीला विस्ताराच्या उद्देशाने अधिक निधीची आवश्यकता असते आणि नवीन भागांची विक्री करून पुढील भांडवल जमा करते, तेव्हा विद्यमान भागधारकांना प्रथम भाग देण्याला प्राधान्य दिले जाते आणि यालाच हक्क भाग असे म्हणतात. म्हणजे कंपनीला ज्या वेळेला स्वतःच्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी कंपनीला निधी गोळा करायचा आहे, अशा वेळेला कंपनी काय करते तर हक्क भागांची विक्री काढते आणि असे हक्क भाग हे कंपनीच्या विद्यमान समहक्क भागधारक जे आहेत त्यांना दिले जातात. प्रथमतः त्यांना दिले जातात. मग ह्या अशा प्रकारे जे हक्क भाग दिले जातात त्यांची किंमत ही तुलनेने किंवा बाजार मूल्यापेक्षा कमी असते. आत्ताच बघा रिलायन्सने हक्क भागांची विक्री काढली होती. आत्ता सध्याच्या शेअर मार्केटमध्ये रिलायन्सच्या शेअरची दर हे 1600 ते 1800च्या दरम्यान आहेत. पण रिलायन्सने विक्रीस काढलेले हक्क भाग हे मला वाटतं 1300 ते 1400च्या दरम्यान होते. म्हणजे त्यांचं बाजार मूल्य जरी 1800 असेल तरी हक्क भाग हे कितीला मिळाले त्या समहक्क भागधारकांना 1400 रुपयाला आपण पकडूया. म्हणजे 400 रुपये हा काय आहे त्यांचा तसाही फायदा होत असतो. म्हणजे ज्या वेळेला कंपनीचा विस्तार करायचा असतो आणि कंपनी शेअरची विक्री करणार असते त्यावेळेला विद्यमान समहक्क भागधारकांना अगोदर प्रेफरन्स दिला जातो आणि त्यांना हक्क भागांची विक्री केली जाते. समहक्क भागधारकांना त्यांच्या आधीपासून असलेल्या भागांच्या प्रमाणात हे समभाग दिले जातात आणि त्याचेही वाटप करत असताना कंपनी काय करते तर त्यांनी अगोदर किती भाग घेतलेले आहेत त्याच्या प्रमाणातच त्याचे वाटप हे होत असते. पुढचं वैशिष्ट्य आहे दर्शनी मूल्य. समहक्क भागधारकांचं दर्शनी मूल्य हे तुलनेने अतिशय कमी असते. म्हणजे 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये या पद्धतीने याचं दर्शनी मूल्य असू शकते. पुढचं वैशिष्ट्य आहे बाजार मूल्य. मग मी बाजार मूल्य मगाशी तुम्हाला सांगतच होते की जरी कंपनीमध्ये समहक्क भागधारकांचा हक्क भागाच्या वेळेला सांगितलं बघा की कंपनीच्या ज्या वेळेला शेअरची किंमत 1800 वगैरे आहे रिलायन्सच्या, पण त्यांना कितीला 1400ला वगैरे मिळतोय, शेअरची विक्री केली जाते. त्याचप्रमाणे मागणी व पुरवठा यानुसार समहक्क भागांच्या बाजार मूल्यांचे चढ उतार होत असतात. ज्याप्रमाणे कंपनीतील शेअर्सला मागणी आहे आणि पुरवठा होत आहे त्याप्रमाणे त्या शेअरची किंमत कमी जास्त होत असते. समहक्क भागांची मागणी व पुरवठा ही मिळवलेल्या एकूण नफा व घोषित लाभांश या दोन गोष्टीवर अवलंबून असतो. म्हणजे समहक्क भागधारक जे आहेत त्यांची मागणी आणि पुरवठा हे कशावर अवलंबून असतो तर त्या कंपनीनं घोषित केलेला लाभांश आहे आणि त्या कंपनीला मिळालेला नफा आहे. कंपनीचा जो नफा तोटा पत्रक किंवा ताळेबंद हे प्रसिद्ध होत असतं प्रत्येक ठिकाणी किंवा आपण ऑनलाईनही चेक करू शकत असतो. आणि ज्या व्यक्ती शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात त्यांना या सर्व गोष्टींची माहिती असणं
आवश्यक असतं, त्यामुळे ते अभ्यास करत असतात. मग ज्या कंपनीला नफा चांगला मिळतोय त्या कंपनीने लाभांश चांगल्या प्रकारे वाटप केलेला आहे, अशा कंपनीच्या शेअरची आपोआपच मागणीही वाढत असते. आणि त्याच्यानुसार म्हणजे मागणी आणि पुरवठ्यानुसार त्या कंपनीचे भागांचे बाजार मूल्य हे ठरत असते. जेव्हा कंपनी भरघोस नफा मिळवते तेव्हा त्यांच्या भागांचे मूल्य वधारते, पण जेव्हा त्यांचे नुकसान होते तेव्हा त्याचे बाजार मूल्य कमी होते. मी मगाशी सांगितलं होतं की आता सध्या कोरोनामुळे आपल्या शेअर मार्केटमध्ये सर्वच कंपन्यांच्या शेअरची किंमत ही काय झालेली आहे, कमी झालेली आहे. कशामुळं? तर कंपनीचा व्यवसायच सुरू नाही आहे, त्यामुळे कंपनीला नफा मिळत नाही आहे. अन्य प्रतिभूतींच्या तुलनेत समहक्क भागांच्या बाजार मूल्यामध्ये वारंवार चढ उतार झालेले दिसून येतात, म्हणून या भागांचे सट्टेबाजांना खूप आकर्षण वाटते. म्हणजे अन्य प्रतिभूती म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कर्ज रोखे, विविध बँकांची कर्जे, समहक्क भाग, अग्रहक्क भाग या सर्वांना एकत्रितरित्या काय म्हटलं जातं? प्रतिभूती असं म्हटलं जातं. म्हणजे हे वेगवेगळे जे प्रतिभूती आहेत, कर्ज रोखे, अग्रहक्क भाग, विविध बँकांची कर्जे, बंधपत्रे यांच्यापेक्षा किंवा यांच्या बाजार मूल्यापेक्षा समहक्क भागांच्या बाजार मूल्यामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत असतो, त्यामुळे सट्टेबाजांना त्याचा खूप आकर्षण असतं, कारण त्याच्यावरती त्यांना फायदा मिळत असतो. आणि आपल्या वैशिष्ट्यातल्या शेवटचा पॉईंट आहे भांडवली वृद्धी. जेव्हा भाग बाजारात भागांचे बाजार मूल्य वाढते तेव्हा भाग भांडवलाची वृद्धी होते. ज्या वेळेला भाग बाजारात शेअरची किंमत जास्त असते त्यावेळेला आपोआपच कंपनीच्या भांडवलाची वृद्धी किंवा वाढ होत असते. कंपनीचा नफा तसेच कंपनीची समृद्धी हे कंपनीची भाग बाजारात प्रतिष्ठा वाढवतात. कंपनीला मिळालेला जो नफा आहे तसेच कंपनीची जर समृद्धी होत असेल तर त्याच्यामुळे भाग बाजारात त्या कंपनीची प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठा वाढत असते आणि त्यामुळे भागांच्या मूल्यामध्ये वृद्धी होत असते. त्याचप्रमाणे भागांची जी किंमत आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ, जशी कंपनीची प्रगती होत जाईल, समृद्धी होत जाईल, त्याप्रमाणे त्यांच्या भागांची किंवा शेअरची पण किंमत वाढत होत असते, किंमतीमध्ये सुद्धा वाढ होत असते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली समहक्क भागांची वैशिष्ट्ये संपलेली आहेत. तसंच तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं मनाची वाक्य घालता नाही येत, कारण आपण लँग्वेजेसच्या पेपरमध्ये जसं मनाचं काही लिहू शकतो तसं याच्यात जसं पुस्तकी व्याख्या आहेत किंवा जी माहिती आहे ती जशीच्या तशी असणं आवश्यक आहे. त्यामुळं याच्यात पुस्तकांचा जास्तीत जास्त वाचन करणं तुम्हाला आवश्यक आहे. या ठिकाणी आपला वैशिष्ट्ये संपलेली आहेत समहक्क भागांची. त्याचप्रमाणे समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागांची वैशिष्ट्ये आणि समहक्क भागांचे प्रकार यांचा अभ्यास करून झालेला आहे. समहक्क भागांचे 2 प्रकार आपण कालच्या तासाला अभ्यास केलेला होता. मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि दुसरा होता मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. हे 2 प्रकार आपले अभ्यासून झालेले आहेत आणि समहक्क भाग हा एक प्रकार आपला इथं संपतोय. तर तुम्हाला याच्यावरती एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. समहक्क भाग म्हणजे काय ते सांगून समहक्क भागांचे प्रकार व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. प्रश्न समजला? समहक्क भाग म्हणजे काय ते सांगून समहक्क भागांचे प्रकार व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलंच आहे अगोदर ह्या लेसनची सुरुवात होताना की याच्यावरती तुम्हाला मोठा 8 ते 10 मार्कापर्यंतचा एक प्रश्न येऊ शकतो आणि त्याचे उत्तर तुम्हाला एकदम विस्तृत स्वरूपात जसे पुस्तकात आहेत तसंच लिहिणं पॉईंट टू पॉईंट आवश्यक असतं. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थित तयार करा. ठीक आहे, थांबूया इथं आपण.